मंडळी नमस्कार. कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. मंडळी, मुंबईतल्या भायखळा विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ठाकरे गटाकडून मनोज जामसुदकर हे उमेदवार असणार आहेत. मनोज जामसुदकर हे माजी नगरसेवक आहेत, तसंच अनेक वर्षांपासून या मतदारसंघासाठी ते इच्छुक देखील आहेत. काँग्रेसकडून त्यांनी 2019 साली विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती, पण तेव्हा त्यांना पक्षानं उमेदवारी नाकारली होती. भायखळा या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर हा भायखळा मतदारसंघाचा जो परिसर आहे ते काँग्रेसचा गड होता. मधल्या काळात मात्र शिवसेनेनं या गडावर वर्चस्व राखलं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या परिसरात शिवसेना ठाकरे गटानं मोठी लीड देखील मिळवली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि ठाकरे गट हे दोन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते. लोकसभेला शिवसेनेला मिळालेली लीड पाहता ठाकरेंनी या मतदारसंघात उमेदवारी मिळवली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आपली कामगिरी तशीच कायम राखतो का हे पाहणं आता लवकरच महत्त्वाचं असणार आहे. यामिनी जाधव या लोकसभेला पराभूत झालेल्या उमेदवार आहेत, तरीही त्यांना शिंदे गटाकडून विधानसभेचं तिकीट देण्यात आलं. दोन्ही शिवसेनेमध्ये होणारी ही लढत आता कशी होते हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मंडळी, भायखळा या मतदारसंघाचा विचार केल्यास इथली भौगोलिक, सामाजिक आणि जातीय समीकरणाचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. या मतदारसंघात मुस्लिम, दलित आणि अमराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. याच मुस्लिम मतांच्या जोरावर 2014 साली या मतदारसंघातून इमामचे वारिस पठाण हे विजयी झाले होते. मात्र पुढे 2019 साली यामिनी जाधव या शिवसेनेच्या उमेदवार इथून विजयी झाल्या. पुढे शिवसेना फुटीनंतर यामिनी जाधव यांनी शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं. त्यामुळेच ठाकरे गटानंही यंदा या विधानसभेसाठी आपला उमेदवार देण्याचा निश्चय केला. तर यामिनी जाधव, त्यांचे पती यशवंत जाधव हे देखील शिंदे गटात गेले. त्यामुळे शिवसेनेतले महत्त्वाचे नेते शिंदेंकडे गेल्यामुळे दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना संधी देण्यासाठी ठाकरेंनी आपले अनेक नेते विधानसभेच्या मैदानात उतरवल्याचं आता दिसतं आहे. मनोज जामसुदकर हे पार्श्वभूमीनं काँग्रेसचे नेते आहेत. तब्बल 2 वेळा नगरसेवक म्हणून ते महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. भायखळा या मतदारसंघात असणारी काँग्रेसची ताकद पाहता 2019 साली जामसुदकर विधानसभेसाठी इच्छुक होते. त्यावेळी काँग्रेस पक्षानं मधुकर चव्हाण यांना इथली उमेदवारी दिली. तेव्हा जामसुदकर यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यावेळी प्रवेश केला. या मतदारसंघात असणारी मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या पाहता आणि लोकसभा निवडणुकीवेळी मुस्लिम मतदारांनी दिलेला कौल पाहता यामिनी जाधव यांना इथली लढाई पुन्हा एकदा लोकसभेसारखी कठीण जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त होते आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मुस्लिमांनी महायुतीच्या विरोधात आपला कौल दिला होता. तसाच कौल कदाचित विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांच्या विरोधात लागल्यास त्यांना इथली लढाई अडचणीशी जाऊ शकते अशी ही एक चर्चा आहे. आणि या सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच यामिनी जाधव यांनी मागच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघात मुस्लिम महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी बुरखा वाटप हा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा देखील त्या चर्चेत आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशा झालेल्या लढाईमध्ये भायखळा विधानसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना विक्रमी मताधिक्य मिळालं होतं, तर यामिनी जाधव यांना इथून मोठा फटका बसला होता. त्यामुळे मराठी अधिक मुस्लिम मतांच्या गणिताचा विचार करता इथे ठाकरेंचा उमेदवार यंदाच्या विधानसभेला प्लस राहू शकतो असं राजकीय विश्लेषकांकडून शक्यता व्यक्त होते आहे. या मतदारसंघामध्ये अखिल भारतीय सेनेचे अरुण गवळी यांचा देखील मोठा प्रभाव आहे आणि त्यातच त्यांची कन्या माजी नगरसेविका गीता गवळी यांनी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मधल्या काळात भेट घेतली होती. तेव्हा गीता गवळी यांनी 2019 साली देखील या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचे असणारे कार्यकर्ते यावेळी कुणाची साथ देतात हे देखील पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे गीता गवळी या देखील ठाकरे गटाला या मतदारसंघात मदत करतील असं सांगितलं जाते. त्यामुळे हे देखील राजकीय आघाडी ठाकरे करण्यात यशस्वी झाल्याचं सांगितलं जातं. मंडळी, असं असलं तरी राज्य सरकारनं राबवलेल्या लाडक्या बहिणीसारख्या लोकप्रिय योजना तसंच मतदारसंघात यामिनी जाधव यांनी केलेला विकास याच मुद्द्यावर त्या पुन्हा एकदा मतदारांना सामोरं जाणार आहेत. शिवाय या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तसंच MIM नेमकी काय भूमिका घेते यावरही इथलं राजकारण आणि जातीय समीकरणाचा प्रभाव ठरणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या मतदारसंघात कोण निवडून येईल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली ते थांबण्याशी पाहत रहा कडक बात.